पराक्रम, शोभा और सामर्थ्य और वैभव तेरा ही है, क्योंकि आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है वो तेरा ही है। यहोवा राज्य तेरा है, तू सबों के ऊपर मुख्य और महान ठहरे, तू सबों के ऊपर प्रभुता करता है। सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में, और सब लोगों को बढ़ाना बल देना तेरे हाथ में। इसलिए अब हे हमारे परमेश्वर, तेरा धन्यवाद करते हैं और तेरी महिमायुक्त नाम की स्तुति करते हैं। प्रभु तेरे वचन से आज मुझसे बात कर, तेरे वचन को और आमीन में मैं स्वीकारता। आमीन। परमेश्वर पिता तेरा धन्यवाद करते हैं। पिता प्रभु जी हम तेरी स्तुति और प्रशंसा करते हैं, क्योंकि प्रभु तेरा वचन प्रभु जी हमारे लिए प्रभु जी उस उजियाले के समान है प्रभु जी, जिस ओर प्रभु जी हम दौड़ते आते हैं पिता, और हमारा पूरा जीवन प्रभु जी प्रकाश में हो जाता है। प्रभु हम धन्यवाद देते हैं पिता तेरे वचन के लिए पिता। जैसे दाऊद कहता है प्रभु जी की तेरा वचन मेरे लिए प्रभु जी मेरे मार्ग पर दीपक है पिता, उस वैसे ही पिता हमारे जीवन में प्रभु तेरा वचन होने पाए प्रभु, ऐसा होने दे पिता। प्रभु जी हम धन्यवाद देते हैं कि प्रभु जी हमें तू इकट्ठा किया तेरे वचन से सुनने के लिए, हमें तू प्रभु जी मदद कर रहा है। हम धन्यवाद देते हैं प्रभु जी, जो भी अपेक्षाएं और जो भी आशाएं लेकर प्रभु जी हम यहाँ पर आए पिता, उन आशाओं को तू पूरा करेगा, उन अपेक्षाओं को तू पूरा करेगा। तेरे सामर्थ्य वचन को यीशु के नाम से मेरे जीवन में मैं ग्रहण करता हूँ पिता। और प्रभु जी हाँ और आमीन में स्वीकारते हुए पिता मैं ये कबूल करता हूँ कि तेरा वचन प्रभु जी मेरे जीवन में अद्भुत काम करने जा रहा है, मेरे जीवन मेरे हृदय में काम करने जा रहा है, मेरे भविष्य के लिए काम करने जा रहा है। क्योंकि प्रभु जी तेरे वचन को प्रभु जी तूने बढ़ाया, और तेरा वचन कहता है कि प्रभु जी अपने नाम से भी ज्यादा, और प्रभु तेरे वचन की महती को और तेरे वचन के महत्व को तूने बढ़ाया है। वैसे ही पिता प्रभु जी हम प्रभु तेरे वचन के सामर्थ्य को हमारे जीवन में ग्रहण करते हैं। धन्यवाद देते तेरी इच्छा को हम जानने पाए, और प्रभु जी तू हमारे प्रभु जी बारे में क्या सोचता है प्रभु जी, उस सोच को प्रभु जी हम अच्छे से सुनने पाए प्रभु, ऐसा होने दे पिता। हमारी प्रार्थनाओं को सुना। धन्यवाद आराधना और महिमा हम तुझे देते यीशु के नाम से मांगते हैं, आमीन। हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड। प्रभु का धन्यवाद हो और प्रभु की स्तुति हो कि हमारे बीच में परमेश्वर की उपस्थिति है। हालेलुया। परमेश्वर हमारे लिए बहुत कुछ बातों को चाहता है कि हम उसमें जीवन जिए। हालेलुया। पिछली बार हमने परमेश्वर के प्रेम के बारे में देखा था, परमेश्वर के प्रेम के बारे में देखा था। पिछली बार कौन कौन थे याद हो? अक्षर कौन कौन होतं परमेश्वराच्या प्रेमाविषयी आपण पाहिलं होतं, बरोबर का? का परमेश्वराच्या हृदयाविषयी आपण पाहिलं होतं, बरोबर ना? परमेश्वराचं हृदय आपल्याविषयी काय विचार करतं त्याच्याविषयी आपण पाहिलं होतं। आज आपण परमेश्वराच्या इच्छेविषयी पाहणार आहोत, ज्याला आपण गॉड्स विल म्हणतो, ज्याला इंग्लिश मध्ये विल म्हटलेलं आहे आणि मराठीमध्ये त्याला इच्छा असं म्हटलं जातं। परमेश्वर की इच्छा के बारे में हम देखेंगे, परमेश्वर की मेरे लिए क्या इच्छा है, या परमेश्वर मेरे बारे में क्या चाहता है, उस बारे में हम देखने जा रहे हैं। मत्ती लिखित सुसमाचार उसका 6वां अध्याय और 10 पद पढ़ेंगे। मत्ती लिखित सुसमाचार उसका 6वां अध्याय और 10 पद, 6वां अध्याय 10वें वचन। तुम्हाला सापडले? तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आणि मराठीमध्ये तशा प्रकारे लिहिलेलं आहे, पण हिंदीमध्ये बायबल आपल्याला काय सांगतं की तुझी इच्छा जशा प्रकारे स्वर्गात तशा प्रकारे पृथ्वीवर सुद्धा काय हो, पूर्ण हो। हिंदीमध्ये मी तुमच्यासाठी वाचतो, मला या ठिकाणी नृत्य करून हिंदी में ऐसा लिखा है, 6वां अध्याय 10 पद, तेरा राज्य आए तेरी जैसी तेरी इच्छा जैसे स्वर्ग में पूरी होती है वैसे पृथ्वी पर भी हो। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आणि हिंदी मध्ये असं, इंग्लिश मध्ये असं लिहिलंय, युअर किंगडम कम आणि युअर विल बी डन
on earth as it is in heaven. Hallelujah. विल ज्याला म्हटलेलं आहे, विल ज्याला म्हणतो आपण किंवा इच्छा ज्याला म्हणतो आपण किंवा जी इच्छा आहे त्या इच्छेविषयी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या, इच्छा आणि विजन याच्यामध्ये फरक आहे. कशामध्ये? इच्छा आणि विजन. इच्छा आणि विजन म्हणजे ज्याला आपण दर्शन म्हणतो किंवा जे एक मोठ्या प्रमाणामध्ये पाहिलं जातं त्याला दर्शन म्हटलं जातं. इच्छा आणि दर्शन या दोन्ही मधला फरक मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, मग त्याच्यानंतर आपण इच्छेकडे जाऊया. इच्छा म्हणजे काय की तात्कालीन आपल्या जीवनामध्ये जे चाललेलं आहे, तात्कालीन म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काही जगतो त्याला काय म्हणतात बरं, त्यासाठी जे काही काम आहे किंवा त्यासाठी देवाची काय इच्छा आहे त्याला इच्छा म्हणता येईल किंवा त्याला विल म्हणता येईल. पण जे खूप मोठ्या भविष्यासाठी, समजा मी 10 वर्षानंतर काय होणार आहे किंवा 10 वर्षानंतर माझ्याजवळ काय असेल, 5 वर्षानंतर माझ्याविषयी देवाची काय योजना आहे त्याला विजन म्हणतात किंवा त्याला दर्शन म्हणतात. दर्शन आणि इच्छा याच्यामध्ये काय आहे बरं, फरक आहे. बऱ्याच वेळेस आज मी काय करावं ही देवाची इच्छा आहे, त्याला देवाचं योजना काय किंवा देव त्याच्याविषयी काय विचार करतो त्याला काय म्हणतात, देवाची इच्छा म्हणतात. आज मी काय करावं, आज मी काय केलं पाहिजे, आज मी कशा प्रकारे वागलं पाहिजे. पण 10 वर्षासाठी देव मी कुठं जावं याची जी योजना बाळगतो त्याला विजन म्हणतो. प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय सांगतो? इच्छा आणि दर्शन याच्यामध्ये काय आहे, फरक आहे. दर्शन हे खूप मोठ्या काळासाठी पाहिलं जातं. इच्छा मात्र दैनंदिन जीवनासाठी रोज आपण जे करत आहोत त्याच्यासाठी पाहिली जाते आणि रोजच्या जीवनासाठी देव इच्छा बाळगत असतो. प्रेज द लॉर्ड. हर दिन का जो जीवन है हमारा, उसके लिए परमेश्वर क्या करता है, एक इच्छा को रखता है हमारे जीवन में. और परमेश्वर जो दर्शन देखता है या विजन जिसको हम इंग्लिश में बोलते हैं, उस विजन को परमेश्वर बहुत लंबे समय के लिए देखता है. लंबा समय मतलब 5 साल हो सकता है, 10 साल हो सकता है, बहुत बड़ा काल हो सकता है, लेकिन उसको हम विजन बोल सकते हैं. और जो तात्कालिक यानी कि जो रोज का जो जीवन है उस जीवन को हम इच्छा से चलने वाला जीवन बोल सकते हैं. यहां पर ऐसा लिखा गया जैसे स्वर्ग में तेरी इच्छा पूरी होती है वैसे पृथ्वी पर भी हो. हालेलुया. स्वर्ग में हर दिन परमेश्वर की इच्छा पूरी होती है. हालेलुया. हालेलुया. अपने पड़ोसी से कहे कि हर दिन तेरे जीवन में परमेश्वर की इच्छा पूरी होनी चाहिए. परमेश्वर यही चाहता है कि जैसे स्वर्ग में वैसे हर दिन हमारे जीवन में उसकी इच्छा पूरी हो. परमेश्वर ये नहीं चाहता कि आप एक लंबे समय तक विचार करते रहे और हमारा जो हर दिन का जीवन है उस पर हम कुछ भी ध्यान दें. परमेश्वर यही चाहता है कि हर दिन हम परमेश्वर पर ध्यान दें. और जैसे हम ये प्रार्थना करते हैं कि परमेश्वर, जैसे प्रभूची प्रार्थना आपण म्हणतो रोज, तशाच प्रकारे जसं रोज स्वर्गामध्ये देवाची इच्छा पूर्ण होते तसं रोज माझ्या जीवनामध्ये देवाची इच्छा पूर्ण होत राहावी. रोज दैनंदिन जीवनामध्ये. आणि दैनंदिन जीवनामध्ये देवाची इच्छा नेमकी काय आहे, कशासाठी आपण दैनंदिन जीवनामध्ये देवाची इच्छा पूर्ण केली पाहिजे या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं आहोत. कारण लक्षात घ्या, जर दैनंदिन जीवनामध्ये आपण देवाची इच्छा पूर्ण केली नाही, जे अल्टिमेट गोल ज्याला आपण म्हणतो, अल्टिमेट म्हणजे जे दर्शन आहे किंवा जे विजन आहे त्या विजन कडे आपण कधीच जाणार नाही. कारण विजन जर पूर्ण करायचं आहे, 5 वर्षानंतर मी काय व्हावं अशी देवाची योजना जी आहे ती योजना पूर्ण करण्यासाठी रोज मी देवाच्या इच्छेप्रमाणे चाललो पाहिजे, तर ते विजन पूर्ण होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर ते विजन पूर्ण कारण विजन पूर्ण होण्यासाठी रोजच्या जीवनात आपल्याला त्या इच्छेनुसार चाललंच पाहिजे, त्याशिवाय कोणता पर्याय नाही. ज्याला आपण अल्टिमेट गोल म्हणतो किंवा जे देवाची योजना आहे की मी त्या योजनेपर्यंत पोहोचावं, ती देवाची योजना काय आहे नेमकी, वाचा माझ्या बरोबर रोमकरासपत्र 12वा अध्याय आणि 2रं वचन. ही देवाची योजना आहे. रोमियो की पत्री उसका 12 अध्याय और 2रं पद. देवाची उत्तम, पहिला 20रं वचन, दोन्ही वचन वाचा. म्हणून बंधुजनो, मी देवाच्या करुणेने तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका,
तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी हिंदी मध्ये वाचतो तुमच्यासाठी. इसलिए हे भाइयों, मैं तुमसे परमेश्वर की दया स्मरण दिलाकर विनती करता हूँ कि अपने शरीरों को जीवित और पवित्र और परमेश्वर को भावता हुआ बलिदान करके चढ़ाओ. यही तुम्हारी आत्मिक सेवा है. और इस संसार के सदृश न बनो. ये परमेश्वर की इच्छा है, उस बारे में यहाँ पर लिखा है. दूसरा वचन, और इस संसार के सदृश न बनो, परंतु तुम्हारी बुद्धि के नए हो जाने से तुम्हारा चाल चलन भी बदलता जाए, जिससे तुम परमेश्वर की भली और भावती और सिद्ध इच्छा अनुभव से मालूम करते रहो. हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया. हर दिन हमें परमेश्वर की इच्छा को जानना है. पड़ोसी से कहें, हर दिन परमेश्वर की इच्छा को जानना है. हर दिन परमेश्वर की इच्छा को जानना है कि आज मेरे बारे में परमेश्वर क्या सोचता है. हालेलुया. हर दिन स्वर्ग में परमेश्वर की इच्छा पूरी होती है या नहीं? हर दिन स्वर्ग में परमेश्वर की आराधना होती है. हर दिन स्वर्गदूत उसकी सुनते हैं. हर दिन परमेश्वर की इच्छा के अनुसार वहां पर काम चलता है. हर दिन परमेश्वर की इच्छा के अनुसार वहां से स्वर्गदूत पृथ्वी पर भेजे जाते हैं. हर दिन परमेश्वर की इच्छा के अनुसार कोई अगर ऐसा जन है जो यहाँ पर उसकी मृत्यु हो जाती है तो वो स्वर्ग में गया या परमेश्वर के पास गया तो उसके कर्मों के अनुसार उसको प्रतिफल दिया जाता है. वो बहुत सारा काम स्वर्ग में चलता होगा. हर दिन परमेश्वर की इच्छा के अनुसार वहां पर काम चलता है. वैसे ही हर दिन हमारे जीवन में परमेश्वर की इच्छा के अनुसार काम चलना चाहिए. और वैसे ही परमेश्वर चाहता है कि हर दिन करते जाए. और एक दिन ऐसा है कि परमेश्वर की योजना के अनुसार हमारा जीवन बनेगा. प्रेज़ द लॉर्ड. क्योंकि परमेश्वर यही चाहता है कि परमेश्वर की योजना के अनुसार हमारा हर एक का जीवन बने. हर एक के जीवन में उसकी योजना को वो पूरी करना चाहता है. उसके विजन को वो पूरी करना चाहता है. और विजन को पूरा करने के लिए परमेश्वर की इच्छा के अनुसार चलना बहुत ही आवश्यक है. हालेलुया. आता परमेश्वराची नेमकी इच्छा काय आहे, कोणत्या कोणत्या बाबतीत या गोष्टीविषयी आपण पाहणार आहोत. पहिले म्हणजे काय की एक शासक म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो एक राजाच्या स्वरूपामध्ये देवाची योजना, देवाची इच्छा काय आहे आपण पाहूया. एफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय 11वें वचन. एक शासक के रूप में परमेश्वर की योजना या परमेश्वर की इच्छा क्या है. आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे तुम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार झालो आहोत. प्रेज द लॉर्ड. आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे म्हणजे त्याच्या मनात आलं तशा प्रकारे जो अवघ चालवतो असं लिहिलेलं आहे. म्हणजेच काय हिंदीमध्ये असं लिहिलेलं आहे. हिंदीमध्ये मी वाचतो तुमच्यासाठी पहिला अध्याय 11वें वचन कि उसी में जिसमें हम भी उसी की मनसा से जो अपनी इच्छा के मत के अनुसार सब कुछ करता है पहले से ठहराए जाकर मिरास बने. हालेलुया. एक शासकच्या रूपामध्ये. शासक म्हणजे सगळं काही चालवणार. शासक कोणाला म्हणतो आपण? राजाला म्हणतो. शासक म्हणजे सर्व अधिकार त्याच्या हातामध्ये आहे, सर्व सत्ता त्याच्या हातामध्ये, सर्व काही संपत्ती त्याच्या हातामध्ये, सर्व पृथ्वी त्याच्या हातामध्ये आहे. त्या स्वरूपामध्ये देवाची इच्छा नेमकी काय लक्षात घ्या. प्रभू येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर आला याचा अर्थ अधिकार त्याच्या हातामध्ये नव्हता असं नाही. अधिकार त्याच्या हातातच होता. त्याच्या पूर्वी पण त्याच्या हातात होता आणि आता सुद्धा कोणाच्या हातामध्ये? त्याच्याच हातामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू ख्रिस्त पृथ्वीवर मनुष्य म्हणून आला, क्रूसावर प्राण दिला. याचा अर्थ तो कोणी साधारण माणूस होता म्हणून हे सर्व करत होता असं काही नाही. तो देवाचा पुत्र होता. तो परमेश्वराच्या उजव्या बाजूला सिंहासनावर बसलेला होता. त्याच्या हातात अधिकार होता. आणि आता सुद्धा तो असं म्हणतो की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार कोणाकडे आहे? प्रभू येशू ख्रिस्ताकडे. हालेलुया. बाजूला सांगा, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताकडे. मला सांगा, जर शासक म्हणून सर्व पृथ्वीवरचा अधिकार आणि स्वर्गातला अधिकार, सर्व अधिकार जर त्याच्याकडे आहे तर एक शासकच्या रूपामध्ये की जो पृथ्वी संपूर्ण हँडल करू शकतो त्याची इच्छा काय असणार आहे? त्याची इच्छा आहे की आपण सुद्धा शासक बनावं. आपण सुद्धा त्या राज्याचे वारसदार बनावं. हिंदीमध्ये स्पष्ट लिहिलंय की हम मिरास म्हणजे काय? त्या ठिकाणी 11व्या वचनामध्ये
पहले से ठहराए जाकर क्या बने, मिरास बने. मराठीमध्ये काय लिहिले वाचा बरं, वतनदार व्हावं. म्हणजेच काय, त्याच्या इच्छेचं, त्याची इच्छा आहे शासकच्या रूपामध्ये की आपण त्यानं नेमलेल्या प्रत्येक गोष्टीचं वतनदार व्हावं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याची इच्छा काय आहे की आपण वतनदार होण्यासाठी त्याची इच्छा आहे की रोज आणि रोज आपण त्याचे वतनदार आहोत हे आपण कबूल करावं. प्रेज द लॉर्ड. शासक या रूपाने, राजा या रूपाने, अधिकार ज्याच्या हातामध्ये, त्या रूपाने तो तुमच्या आणि माझ्या बाबतीत अशा प्रकारची इच्छा बाळगतो. तो पित्याच्या रूपात एक वेगळी इच्छा आहे त्याची, पण एक राजाच्या रूपात मात्र त्याची इच्छा आहे की माझ्यावर जो कोणी विश्वास ठेवतो, जो कोणी माझ्याकडे आलेला आहे, तो माझ्या राज्याचा वाटेकरी बनावा, माझ्या राज्याचा वतनदार बनावा. माझं जे आहे ते त्याचं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी त्याच्या आहेत, हे संपूर्ण गोष्टी त्याला ठाऊक असाव्यात, ही त्याची इच्छा आहे. एक राजाच्या स्वरूपामध्ये त्याची ही इच्छा आहे, एक शासकच्या रूपामध्ये त्याची ही इच्छा आहे. कारण बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की देव माझ्या बाबतीत झोपलेला आहे किंवा देव माझ्या बाबतीत काम नाही करत. मी आणि माझ्या समस्या आणि माझ्या अडचणी या गोष्टी पलीकडे जग नाहीये असं आपल्याला वाटतं. पण लक्षात ठेवा, सर्व अधिकार त्याच्याच हातात पूर्वीपासून होते, आता पण त्याच्याच हातात आहेत आणि पृथ्वी जोपर्यंत असेल तोपर्यंत त्याच्या हातात आहे. आणि येशू येईल, ज्यावेळेस दुसरे आगमन होईल, त्याच्या नंतर सुद्धा नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी असेल, त्यावेळेस सुद्धा त्याचाच हातात अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे काय, अधिकार अल्टिमेट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे अनंत काळासाठी कुणाच्या हातामध्ये, त्याच्या हातात आहे. जर अधिकार त्याच्या हातात आहे तर अधिकार ठेवणारा असं म्हणतो की तुम्ही सुद्धा अधिकारी बनावं, ही त्याची इच्छा. प्रेज द लॉर्ड. वतनदार आहात तुम्ही आणि तुम्ही वतनदार बनावं अशी त्याची अल्टिमेट इच्छा आहे, किंवा या इच्छेसाठीच तो रोज काम करतो. प्रेज द लॉर्ड. मी समजते तुम्हाला काय सांगतो, शासकच्या रूपामध्ये त्याची इच्छा आहे. दुसरी गोष्ट, एक नॉर्मली ज्याला आपण मोरल विल म्हणतो किंवा एक नॉर्मली जी इच्छा आहे, ती कोणती इच्छा आहे बरं, देव बापाची वाचा माझ्या बरोबर. नॉर्मली इच्छा जी आहे, पहिले तेसल्ली याचा 4था अध्याय आणि 3रं वचन. पहिले तेसल्ली की पत्री उसका 4था अध्याय 3रं पद पढ़ेंगे. कारण देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जात कर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मॉरली इच्छा काय, मॉरली म्हणजे ज्याला आपण कॉमन इच्छा म्हणतो. कॉमन म्हणजे जी सर्व जगासाठी इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. जे कोणी एक शासकच्या रूपामध्ये त्याची ही इच्छा आहे की प्रत्येकानं त्याच्या राज्याचं काय व्हावं, वाटेकरी व्हावं, वतनदार व्हावं, ही त्याची इच्छा आहे. दुसरी गोष्ट, संपूर्ण जगासाठी तो इच्छा बाळगतो. कोणत्या प्रकारची इच्छा, की आपण पवित्र व्हावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची तुझ्या बाबतीत इच्छा आहे की तू पवित्र व्हावं. बाजूला सांगा, तू पवित्र व्हावं. तो प्रत्येक माणसाला पवित्र करण्यासाठी त्यानं योजना बनवली का? प्रेज द लॉर्ड. देवाने योजना बनवली प्रत्येक माणसानं पवित्र होण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती आला, जसं मार्टिनबाईंनी वर्शिप मध्ये असं सांगितलं. काय सांगितलं की देवा येशू ख्रिस्ताचा पहिलं संदेश काय होता, पश्चाताप करा. तुम्ही बोला माझ्या बरोबर, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य काय आलेलं आहे, जवळ आलेलं आहे. येशू ख्रिस्ताला हे सांगण्याची काय गरज होती बरं? तर तुम्हाला माहिती आहे, देवाची संपूर्ण जगाबाबतीत ही मॉरल कॉमन इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कॉमन इच्छा काय आहे की तुम्ही पश्चाताप केल्याशिवाय पवित्र होणार नाही. स्वर्गात जायचंय तर पवित्र असलं पाहिजे तुम्ही, कारण स्वर्ग पवित्र लोकांचा आहे, अपवित्र लोकांसाठी स्वर्ग नाही. बाजूला सांगा, अपवित्र लोकांसाठी स्वर्ग नाही. तुम्ही म्हणाल मला स्वर्गात जायचं नाही, मी नवीन आकाशात नवीन पृथ्वीवर जाणार. एक व्यक्ती मला या आठवड्यामध्ये असं म्हणाला फोनवर की मी नवीन आकाशात नवीन पृथ्वीवर जाणार आहे, मी स्वर्गात नाही जाणार. पण तुम्हाला माहिती आहे, प्रकाशाची बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीवरती कोण जाईल, प्रकाशाची संतती जाईल असं लिहिलेलं बायबल. मग प्रकाशाची संतती अपवित्र लोक होऊ शकतात नाही. प्रेज द लॉर्ड. प्रकाशाची संतती कोण असू शकतं, प्रकाशाची संतती पवित्र लोकच असू शकतात. हालेलुया. कारण पवित्र लोकच देवाची कॉमन इच्छा आहे. कॉमन इच्छा काय की रोज तुम्ही पवित्र असाल, रोज तू पवित्र असाल. देवाची शासक म्हणून इच्छा आहे, राजा म्हणून
की तुम्ही त्याचं वतनदार व्हावं. देवाची एक मॉरल इच्छा आहे की नॉर्मली, अगदी तो असं म्हणतो की ठीक आहे, नॉर्मली प्रत्येक माणसाविषयी इच्छा आहे की तू पवित्र असलं पाहिजेस. म्हणून येशूनी ज्यांना पण ह्या जगामध्ये पाठवलं, ज्यांना पण, त्या प्रत्येक माणसाचं भाषणाची सुरुवात, जे देवाच्या योजना, देवाचा गौरव, देवाची सेवा करत होते, त्या प्रत्येक माणसाच्या भाषणाची, संदेशाची सुरुवात अशी झालेली आहे की पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. हालेलुया. आणि स्वर्गामध्ये पवित्रच माणूस जाऊ शकतो. अपवित्र लोक तिथं प्रवेश करत नाहीत आणि करणार पण नाही. नवीन स्वर्गात किंवा नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीवर कुठेही अपवित्र माणसांना प्रवेश मिळणार नाही. केवळ पवित्र माणसालाच प्रवेश मिळेल. मग आता आपण पवित्र आहोत का? नाही, आपण रोज पवित्र बनत चाललो. जसं मी सांगितलं तुम्हाला की रोमकरास 12वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये लिहिलंय की रोज आपण रूपांतरित होतो. रोज आपण काय होतो? रूपांतरित. हर दिन हम नए बनते जा रहे. हर दिन हमारा हृदय नया बन रहा है, हमारे विचार नए बन रहे हैं, हमारा चाल ढाल नया बन रहा है. हर दिन परमेश्वर हमारे अंदर कुछ ना कुछ चेंजेस कर रहा है. हर दिन हम पवित्रता की ओर बढ़ रहे हैं. हालेलुया. हर दिन. ऐसा नहीं है कि एक दिन में हम पवित्र बनेंगे, ऐसा नहीं है कि एक दिन, एक हफ्ते में हम पवित्र बनेंगे, एक संदेश सुना और ठीक हम पवित्र बन गए. ऐसा नहीं होगा. परमेश्वर हमें बनाते चला जा रहा है. हालेलुया. हर दिन बना रहा है. परमेश्वर की ये प्रक्रिया चल रही है और लगातार यीशु मसीह आने तक चलती रहेगी. हालेलुया. परमेश्वर ये चलाता रहेगा क्योंकि परमेश्वर की इच्छा है कि हर व्यक्ति पवित्र बने, हर कलीसिया का हर आदमी, हर औरत पवित्र बने, हर बहन पवित्र बने, हर पुरुष, हर ब्रदर पवित्र बने, क्योंकि परमेश्वर यही चाहता है. हालेलुया. क्योंकि पवित्र बनना ये परमेश्वर की इच्छा है. हर एक को पवित्र बनाने के लिए प्रभु यीशु मसीह ने अपना प्राण दिया. हालेलुया. क्योंकि ये मॉरल इच्छा है. उसके बाद में एक स्पेसिफिक इच्छा आती है. स्पेसिफिक मतलब आपके बारे में परमेश्वर क्या चाहता है. परमेश्वर वैष्णवी के बारे में क्या चाहता है, परमेश्वर ब्रदर के बारे में क्या चाहता है, परमेश्वर मुकेश ब्रदर के बारे में क्या चाहता है, परमेश्वर आपके बारे में क्या चाहता है. ये स्पेसिफिक इच्छा बोलते हैं. स्पेसिफिक मतलब आपके जीवन के अंदर हर दिन आप क्या करें, इसके बारे में परमेश्वर जो इच्छा रखता है, उस इच्छा को कहते हैं कि परमेश्वर हर दिन आपसे कुछ ना कुछ चाहता है. हालेलुया. प्रेज़ द लॉर्ड. उसके बारे में देखेंगे यिर्मयाह की किताब, उसका 29 अध्याय और 11 पद. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास व तुमच्या भावी स्तुतीची आशा देणार. ये परमेश्वर किसके बारे में कह रहा है? परमेश्वर ये मेरे बारे में कह, सतीश के बारे में कह. बोलिए, अपना नाम लेकर बोलिए कि परमेश्वर ये मेरा नाम, अपना खुद का नाम लेकर बोलिए, परमेश्वर ये सतीश के बारे में कह रहा है. मैं बोलता हूँ, आज बोलिए, परमेश्वर ये सतीश के बारे में कह रहा है. मोठे नाही म्हणा, आपल्या स्वतःचं नाव घेऊन म्हणा की परमेश्वर हे माझ्याविषयी तुमचं नाव घ्या ना. परमेश्वर तुमच्या नावानेच बोलवतो. तुम्हाला बायबल मध्ये असं लिहिलंय की तुझी आकृती मी आपल्या तळ हातावर काय ठेवलेले. आणि बायबल मध्ये असं पण लिहिलेलं आहे की तो तुमच्या नावाने तुम्हाला ओळखतो. नावाने ओळखतो तुम्हाला. हालेलुया. तर तुमचं नाव काही XYZ काही असू द्या, तो नावाने ओळखतो. सतीश या नावाने तो ओळखतो मला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सतीश जो घाबरणार आहे, लाजरा आहे ना, त्याला परमेश्वर ओळखतो. त्याला माहिती आहे माझे संघर्ष, त्याला माहिती आहे माझं संकट, त्याला माहिती आहे माझ्या अडचणी, त्याला माहिती आहे मी रोज काय विचार करतो, मी सकाळी किती वाजता उठतो, किती वाजता झोपतो हे त्याला माहिती आहे. मी मोबाईल मध्ये काय पाहतो हे त्याला माहिती आहे. माझ्या मोबाईल मध्ये काय ऍप्लिकेशन्स आहेत हे त्याला माहिती आहे. मी कुणाला फोन करतो दिवसभरात हे त्याला माहिती आहे. मी दिवसभरात कोणाशी बोलतो हे त्याला माहिती आहे. मी दिवसभरात कोणत्या प्रकारच्या गोष्टीला फेस करतो हे त्याला माहिती आहे. मला माझ्याविषयी कोण वाईट विचार करतं हे त्याला माहिती आहे. माझ्याविषयी सैतान काय प्लॅनिंग करतं हे त्याला माहिती आहे. माझ्याविषयीच्या स्वर्गदूत माझं संरक्षण कसं करतायत हे त्याला माहिती आहे. मी प्रवास कुठे करतो हे त्याला माहिती आहे. सगळं त्याला माहिती आहे. काहीच माहित नाही असं नाही, सगळं त्याला माहिती आहे. आणि त्याची इच्छा आहे की हे सगळ्या बाबतीत मी त्याच्या स्पेसिफिक इच्छेकडे किंवा रोज माझ्याविषयी तो काय विचार करतो त्याच्याकडे मी पाहतो. प्रेज द लॉर्ड. मॉरल इच्छा आहे की सगळ्यांनी पवित्र बना. ठीक आहे, मी आता पवित्र बनत चाललेलो आहे, पण मी पवित्र बनत असताना मी सेवा करावी की न करावी, जर करावी तर कशी करावी हे याच्याविषयी तो विचार करतो. त्याची स्पेसिफिक इच्छा काय आहे, मी सेवा करावी तर कशी करावी, कुठं करावी, कोणासाठी करावी, कशा प्रकारचं काम करावं, आणि मी सुवार्ता सांगावी की
की टीचिंग द्यावं, की संदेश सांगावा, की वर्शिप करावी, हे काय आहे? हे स्पेसिफिक इच्छा म्हणतात त्याला. हालेलुया. याला वेगळं काही मी वेगळं कशाने मी बोलवलं गेलेलं आहे. मी बिझनेस करावा, नोकरी करावी, की वेगवेगळ्या दुसऱ्या कुठल्या मार्गाने पैसे कमवावे, हे त्याची स्पेसिफिक इच्छा आहे. लक्षात घ्या. मी या ठिकाणी कामाला जावं की न जावं, आणि मी वेगळं काम करताय, तुम्ही वेगळं काम करता, म्हणजेच काय की त्याची स्पेसिफिक नेमकी इच्छा काय आहे हे त्यालाच काय म्हणतात बरं. ही देवाची तुमच्या विषयीची गोष्ट, तुमच्या विषयीची इच्छा आहे. हे माझ्या विषयीचं तुमचं वेगवेगळं असू शकतं, पण लक्षात घ्या वेगवेगळं जरी असलं तरी देव मात्र प्रत्येकाविषयी एक वेगळ्या प्रकारची इच्छा बाळगतो. ती इच्छा तुम्हाला जाणून घ्यायची, बघायची. ठरवलं परमेश्वरानं की मी वतनदार व्हावं, ठरवलं परमेश्वरानं की मी पवित्र असावं, ठीक आहे, मी वतनदार आहे हे मला माहित झालं, मी पवित्र होणार आहे हे पण मला माहित झालं, पण रोज माझ्या जीवनाविषयी देव काय इच्छा बाळगतो हे पण मला जाणून घ्यायचं. कारण लक्षात घ्या, जर ते तुम्ही जाणलं नाही तर रोज तुम्ही केवळ प्रार्थना कराल की जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझी इच्छाप्रमाणे हो. मला सोडून काही लोक असंच म्हणतात की मला सोडून तुझी पृथ्वीवर पूर्ण इच्छा पूर्ण होईल, फक्त मी त्या इच्छेमध्ये कुठं नाही. पण लक्षात घ्या तसं नाहीये. जर पृथ्वीवर तुझी इच्छा पूर्ण व्हावी अशी तुझी देवाची इच्छा आहे तर, आणि तुम्ही रोज तशी प्रार्थना पण करताय, तर तुमच्याही जीवनामध्ये जसं स्वर्गात तशी तुमच्याही जीवनात व्यक्तिगत रूपाने त्याची इच्छा पूर्ण होत राहिली पाहिजे. हालेलुया. मग तुमची सेवा असेल, कुटुंब असेल, तुमचं बिझनेस असेल, तुमची नोकरी असेल, तुमचे पती पत्नीचे रिलेशन्स असतील, तुमचे पैशाचे व्यवहार असतील, आणि तुमचं देणं घेणं असेल, गावाला जाणं असेल, भेटणं असेल, आणि जत्रा करणं असेल, यात्रा करणं असेल, इकडे जाणं असेल, तिकडे जाणं असेल, मित्रांच्या मध्ये पार्टीला जाणं असेल, सगळ्यामध्ये तुम्हाला देवाची इच्छा स्पेसिफिक तुमच्यासाठी शोधली पाहिजे. तुम्ही जाताय तिकडे पण खरंच प्रभूची इच्छा आहे का पाहताय का? तुम्ही प्रार्थना करा त्यासाठी. देवाला विचार की प्रभू माझ्याविषयी काय, सगळेजण मला माहित नाही, पण माझ्याविषयी तुझी काय इच्छा मला सांग, मला कळ. आणि जर लक्षात घ्या तुम्हाला जर देव मार्गदर्शन करते तर ती देवाची इच्छा आहे. लक्षात घ्या, त्या इच्छेनं चालण्याचा प्रयत्न करा. पवित्र आत्मा चालवतो म्हणजे काय करतो? पवित्र आत्मा त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्यास मदत करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बरेच लोक मला म्हणतात की पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे. पास्टर तुम्ही कसं म्हणताय असं की माझ्यामध्ये नाही? जर तुमच्यामध्ये आहे तर पवित्र आत्मा तुम्हाला रोज देवाच्या स्वर्गाच्या इच्छेप्रमाणे चालवतो. प्रेज द लॉर्ड. जगातल्या माणसाप्रमाणे चालवणार पवित्र आत्मा नाही, आणि ते आत्मा आहे म्हणतात आणि जगाच्या इच्छेप्रमाणे चालवतात. जग जसं चालवतो तशा प्रकारे चालतो. मग मला सांगा आत्मा आहे का त्याच्यात? असेल तर तो त्यांनी त्याला विसवलं. बायबलमध्ये लिहिलेलं 2 प्रकारे की त्याला आत्म्याला काय करू नका, विसवू नका लिहिलेलं. आत्म्याला काय करू नका, विसवू नका. म्हणजे लोक याचा अर्थ काय, लोक विसवतात. काय करतात लोक? असतो पण त्याला काय होतं, विसवून ठेवतात. आणि विसवून ठेवल्यामुळे ते रोज काय करू शकत नाही, त्या इच्छेप्रमाणे चालू शकत नाही. आता मला देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्याची एवढी गरज काय, का गरज आहे मला सांगा बरं. गरज काय, मला क्या आवश्यकता है कि मैं परमेश्वर की इच्छा के अनुसार चलूं? अगर नहीं चलेंगे तो क्या होगा? भजन संहिता नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय 5 आणि 6 वचन. नीतिसूत्रे 3रा अध्याय 5 आणि 6 वचन. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. प्रेज द लॉर्ड. 4 गोष्टी लक्षात घ्या. जर देवाच्या इच्छेनुसार चालायचं आहे, जर चाललं तर आपल्याला देवाची इच्छा आपल्याला काय काय करू शकते किंवा काय त्यामुळे काय फायदा होतो, त्या 4 गोष्टी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत आपल्याला. पहिली गोष्ट म्हणजे ते तुम्हाला संरक्षित करतं किंवा सुरक्षित ठेवतं. तुम्हाला सुरक्षित ठेवतं. मला सांगा, ते तुला सुरक्षित ठेवतं. देवाची इच्छा तुम्हाला सुरक्षित ठेवते. देवाची इच्छा काय ठेवते? तुम्हाला सुरक्षित ठेवते. जर तुम्ही देवाची इच्छेचं पालन नाही केलं तर तुम्ही पेचात किंवा संकटात पडू शकता. आणि अनेक लोक संकटात का आहेत माहिती आहे तुम्हाला? देवाची इच्छेचं पालन न केल्यामुळं. रोजच्या दैनंदिन जीवनात असतील किंवा शासक या रूपात त्याची इच्छा त्यांना माहिती नाही, पवित्र बनण्यासाठी त्याची इच्छा आहे हे त्यांना माहिती नाही, आणि ह्यामुळं काय आहे ते आज संकटात आहेत, अडचणीत आहेत. कारण देवाची इच्छा काय करते? सुरक्षित ठेवते तुम्हाला. देवाची इच्छा तुम्हाला, दुसरी गोष्ट, देवाची इच्छा तुम्हाला मार्गदर्शन करते. माझ्याला सांगा, देवाची इच्छा तुम्हाला मार्गदर्शन करते. करते का? त्या ठिकाणी लिहिलेलं आहे
की हा काय असू दे त्या ठिकाणी वाचा बरं दुसरं वचन, पाचवं वचन, सहारा न लेना वरना संपूर्ण मन से यहोवा पर भरोसा रखना, उसी को स्मरण करके सब काम करना, वह तेरे लिए सीधा मार्ग निकालेगा। हालेलुया। सीधा मार्ग निकालेगा यानी क्या? यानी इसका मतलब यह है कि परमेश्वर आपका मार्गदर्शन करेगा, परमेश्वर आपको सही रास्ता दिखाएगा, परमेश्वर यह है कि परमेश्वर आपको सही मार्ग पर चलाते रहेगा। हालेलुया। परमेश्वर यही चाहता है कि हम उसकी इच्छा के अनुसार चले। अगर इच्छा के अनुसार नहीं चलेंगे तो मार्गदर्शन नहीं मिलेगा। फिर अगर मार्गदर्शन चाहिए, सही मार्ग चाहिए, तो उसकी इच्छा के अनुसार चलना पड़ेगा। अगर आपको सही मार्ग, उसकी इच्छा के अनुसार आप नहीं चलेंगे तो आप सुरक्षा में नहीं रहेंगे। सुरक्षा का जो घेरा है उस घेरे के बाहर आप रहेंगे। अगर घेरे में रहना है तो उसकी इच्छा के अनुसार चलना पड़ेगा। हालेलुया। जो भी उसकी इच्छा के अनुसार चलता है वो सुरक्षा के घेरे में रहता है। प्रेज़ द लॉर्ड। को बोलो कि सुरक्षा के घेरे में रहे। परमेश्वर आपको सुरक्षा के घेरे में रखेगा हमेशा। अगर इच्छा में रहेंगे तो सुरक्षा के घेरे में। वो आपको ऐसे दोस्तों से बचाएगा जो गलत है, ऐसी परेशानियों से बचाएगा जो आप नहीं भी जानते। आप नहीं जानते, हो सकता है कि आपके विरुद्ध ऐसा प्लानिंग हो रहा हो कि आपको नहीं पता उस प्लानिंग के बारे में, उस योजना के बारे में, शैतान की योजना के बारे में, या किसी ऐसे दुश्मन के बारे में जो आपको पता भी नहीं कि ये मेरा दुश्मन कब बन गया। लेकिन अगर आपके विरुद्ध ऐसा चल रहा है तो आपको पता भी नहीं चलेगा, परमेश्वर उसको वहां पर ही खत्म करेगा, आपको बगैर पता चले। प्रेज़ द लॉर्ड। खूप लोकांच्या बाबतीत असं झालेलं आहे की तुम्हाला माहिती नसताना सुद्धा परमेश्वरानं, कदाचित आपल्याला हे माहित नसतं की माझ्याविषयी काहीतरी चुकीचं प्लॅन केलं जात आहे, पण जर तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे चालताय, तुमच्या विरुद्ध, बायबल असं सांगतं, तुझ्या विरुद्ध उगारले गेलेलं कोणतंही हत्यार तुझ्यावर चालणार नाही। पण कधी चालणार नाही? जर त्याच्या सुरक्षेच्या त्या वर्तुळामध्ये तुम्ही असाल तर नाही चालणार। आणि वर्तुळामध्ये तुम्ही कधी असाल? त्याच वेळेस ज्यावेळेस तुम्ही देवाची इच्छा जगाल, तुम्ही देवाची इच्छा पूर्ण नाही करताय। जसं दावीद होतं, माहिती तुम्हाला? दावीद खूप लढाया लढला, त्याच्यापेक्षा कमी लढाया लोकांनी लढल्या, शर्मोरानंतर लढाईच लढल्या नाही। पण तुम्हाला माहिती आहे त्याच्याच नोकरांनी त्याच्या विरुद्ध हत्यार उठवलं आणि त्याच्या एकाच लढाईमध्ये त्याचा मुलगा हरला। एकाच लढाई, दुसरी कोणती लढाई लढण्याची गरज पडली, एकाच लढाई। आणि त्याचा आजोबा माता इतक्या लढाई लढून सुद्धा काय राहिला बरं? जिवंत राहिला, सुरक्षित राहिला, राज्य सुरक्षित राहिलं आणि सगळ्या गोष्टी सुरक्षित राहिल्या। एकच कारण होतं की दावीदाला देवाची इच्छा माहिती होती। बेत्शेबाच्या चार पापाशिवाय दुसरं कोणतंही पातक देवाच्या विरोधात त्याने केलं माहिती तुम्हाला? त्यानंतर तो देवाच्या इच्छेने सतत चालत आहे आणि म्हणून देव त्याच्याविषयी काय म्हणतो की दावीद माझ्या मनासारखा राजा आहे। आता मनासारखा राजा म्हणजे काय? इच्छेने चालणारा राजा। प्रेझ द लॉर्ड। म्हणून काय? इच्छा तुम्हाला सुरक्षित ठेवेल, इच्छा तुम्हाला काय करेल? मार्गदर्शन करेल, इच्छा तुम्हाला आशीर्वादित करेल। इच्छा काय करेल बरं? आशीर्वादित पण करेल। इच्छेद्वारे तुम्ही आशीर्वादित व्हा। या ठिकाणी लिहिलेलं आहे, वाचा बरं 7व्या वचनापासून पुढे। अपनी दृष्टि में बुद्धिमान न होना, यहोवा का भय मानना, बुराई से अलग रहना, ऐसा करने से तेरा शरीर क्या होगा? भला चंगा रहेगा, भला चंगा, और तेरी हड्डियां क्या होगी? पुष्ट हो रहेगी। और अपनी संपत्ति के द्वारा अपनी भूमि के सारी पहली उपज देकर यहोवा की प्रतिष्ठा करना। इस प्रकार तेरे खत्ते भरे और पूरे रहेंगे और तेरे रसकुंडों से नया दाखमधु उमड़ता रहेगा। प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया। ये सब आशीष को दिखाता है। हालेलुया। हे सगळं आशीर्वादाला दाखवतं, लक्षात घ्या। केवळ त्या ठिकाणी पैशाचा आशीर्वाद नाही दिला, शारीरिक आशीर्वाद सुद्धा लिहिलेला आहे। त्या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलंय की तेरा शरीर क्या रहेगा? भला चंगा रहेगा, और तेरी हड्डियां क्या रहेगी? पुष्ट रहेगी। पुष्ट रहेगी मतलब परमेश्वर तेरे शरीर को भी आशीषित करेगा। हालेलुया। परमेश्वर केवल पैसे को आशीषित नहीं करेगा, परमेश्वर शरीर को भी आशीषित करेगा। हालेलुया। क्योंकि इच्छा के अनुसार चलने वाला एक आशीष को पाता है। हालेलुया। परमेश्वर, जर तुम्ही देवाच्या इच्छेनुसार चालत असाल तर आशीर्वाद सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। पहिली गोष्ट म्हणजे ते तुम्हाला मार्गदर्शन करेल, सुरक्षित ठेवेल। तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आशीर्वादित करेल, देवाची इच्छेद्वारे तुम्ही आशीर्वादित राहा। आणि चौथी गोष्ट म्हणजे देवाचं गौरव तुमच्या जीवनातून होत राहील सतत आणि सतत। हालेलुया। देवाचं काय होत राहील बरं? गौरव होत राहील, देवाची महिमा तुमच्या जीवनातून प्रकट होत राहील। जो देवाच्या इच्छेनुसार वागतो त्याच्या जीवनातून देवाचं गौरव प्रकट होतं।
देवाची महिमा प्रगट होते. भलेही तुम्हाला त्या गोष्टी वेळाने काही रिझल्ट दिसतील, पण परमेश्वर तुमच्या जीवनातून देवाचं गौरव प्रगट होताना दिसून येईल. हालेलुया. मग लोकांचं जीवन बदलेल, आत्मे वाचवले जातील आणि लोक तुमच्याकडे पाहतील आणि असं म्हणतील की हा देवाने आशीर्वादित केलेला व्यक्ती आहे आणि याच्याद्वारे परमेश्वर काम करत आहे. तुमच्याद्वारे छोटंसं का असेना, पण परमेश्वर सेवा उभी करेल. काहीतरी कोणाचं जीवन आशीर्वादित होईल. कोणाच तरी तुमच्याकडे पाहून कोणतरी व्यक्ती असं म्हणेल की तुझ्यापासून मला आशीर्वाद मिळाला, तुझं धार्मिक जीवन पाहून मला आशीर्वाद मिळाला. हालेलुया. देवाच्या इच्छेनं चालणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत असं जे इच्छेनं चालतात ना, त्यांच्या बाबतीत अशा प्रकारच्या गोष्टी घडतील. 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. म्हणून इच्छेनं चालणं गरजेचं आहे. देवाच्या इच्छेनं चालणं गरजेचं आहे, कारण देवाची इच्छा तुम्हाला त्या गोष्टीसाठी काय करेल बरं, प्रवृत्त करेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही आता देवाच्या इच्छेनुसार नेमकं कशा प्रकारे जगू शकताय. फिलिपिकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 6 आणि 7 वचन. काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला रोज केल्या पाहिजेत, त्यामुळेच तुम्हाला देवाची इच्छा रोज आणि रोज समजत जाईल. वाचा फिलिपिकरास पत्र याचा 4था अध्याय 4-7 वचन. 4था अध्याय 6 आणि 7 वचन. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पहिली गोष्ट म्हणजे प्रार्थना करावी लागेल तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे काय करावं लागेल, न थकता, न कंटाळता, न दमता, न कुरकुर करता, न कोणत्या प्रकारे त्याविषयी एक्सक्यूज न करता काय करावं लागेल तुम्हाला, सतत आणि सतत प्रार्थना करावी लागेल. रोजचं तुमचं जीवन हे प्रार्थनेद्वारे तुम्ही देवाची इच्छा जाणू शकताय. प्रार्थना बंद, देवाची इच्छा पण तुम्हाला माहिती होणार नाही. नेमकं काय काय करायचं, नेमकं काय गोष्टी कोणत्या देवाच्या इच्छेनुसार आहे. कारण प्रार्थना जो करत नाही त्याला देवाची इच्छा समजत नाही. दुसरी गोष्ट, देवाची इच्छा तुम्हाला कुठं सापडेल, अजून बायबलमध्ये तुम्हाला देवाची इच्छा सापडेल. पवित्र शास्त्रात देवाची इच्छा तुम्हाला सापडेल. जो पवित्र शास्त्र वाचत नाही त्याला देवाची इच्छा समजू शकत नाही. केवळ प्रार्थना करून काय होणार नाही, तर प्रार्थनेबरोबर तुम्हाला पवित्र शास्त्र सुद्धा रोज वाचावं लागेल. पहिली गोष्ट म्हणजे प्रार्थना करावी लागेल. बाजूला सांगा, तुला प्रार्थना करावी लागेल. दुसरी गोष्ट, तुला पवित्र शास्त्र वाचावं लागेल. कारण स्तोत्र संहिता 119 अध्याय 105 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की देवाचं वचन माझ्या पावलांसाठी काय आहे बरं, दीपक आहे. काढू नका, नंतर तुम्ही वाचू शकता. माहिती आहे तुम्हाला, कारण देवाचं वचन हे तुम्हाला मार्गदर्शन करेल, इच्छा काय आहे ते समजावून सांगेल. तिसरी महत्वाची गोष्ट या दोन्हीतून निर्माण होते, प्रार्थना आणि पवित्र शास्त्राच्या वाचनातून. तिसरी महत्वाची गोष्ट कशातून तयार होते, या दोन्हीतून तयार होते. ते म्हणजे काय, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तुम्हाला रोज मिळवावं लागेल. रोज पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मिळवायचं. माझं सांगा, पवित्र आत्म्याचं तुला मार्गदर्शन मिळवायचं. योहानाचं शुभवर्तमान 16 अध्याय 17 वचन 13 वचन हे वाचणं गरजेचं आहे. वाचणं तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. प्रेज लॉर्ड. तुम्हाला कोणत्या सत्यात घेऊन जाईल, तो सत्याचा आत्मा येऊ कोणत्या सत्यात घेऊन जाईल, देवाविषयीच्या सत्यामध्ये घेऊन जाईल. बाजूला सांगा, देवाविषयीच्या सत्याविषयी तुला जाणीव करून देत जाईल पवित्र आत्मा. ज्याच्याजवळ पवित्र आत्मा नाही त्यांनी प्रार्थना करायला चालू करा. जर पवित्र आत्मा असेल, विझवला असेल, तर आजच प्रार्थना करा, आजच देवाचं वचन वाचा, आजच समर्पण करा, आजच पश्चाताप करा, पवित्र जगण्याचा निर्णय घ्या. पापाविषयी जाणीव नसेल तर पापाचा पश्चाताप करून आजच आपला अंतःकरण देवाशी व्यवस्थित करा, ठीक करा. आत्म्याचा मार्गदर्शनाशिवाय देवाची इच्छा तुम्हाला समजणार नाही. देवाचं मार्गदर्शन, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन रोज तुम्हाला पाहिजे आणि ते प्रार्थना करण्याद्वारे, बायबल वाचण्याद्वारे मिळतं, पवित्र बनण्याद्वारे मिळतं. लक्षात घ्या. दुसरी चौथी महत्वाची गोष्ट, तुम्हाला रोज स्वतःचं समर्पण करावं लागेल. देवाची इच्छा जाणण्यासाठी रोज काय करावं लागेल, समर्पण करावं लागेल. रोजचं समर्पण. एकदा समर्पण केलं होतं 10 वर्षापूर्वी तुम्ही म्हणाले होते, ठीक आहे प्रभू, आजपासून माझं जीवन तुझं, आणि आजपासून मी काय करते, बाप्तिस्मा. काही लोकांना बाप्तिस्माच्या दिवशी खूप होली पवित्र राहताना मी पाहतो, आणि जे लोक प्रभू भोजनासाठी येतात, प्रभू भोजनाच्या दिवशी सुद्धा खूप ते होली असतं. त्यांना असं वाटतं आज समर्पण करायचं, 3 आठवडे काही समर्पण करायची गरज नाही. पण तुम्हाला माहिती आहे, 3 आठवडेच नाही,
फक्त प्रभूच्या दिवशीच नाही, तर रोज तुम्हाला समर्पण करायचं. रोज डेली परमेश्वराजवळ देवाला रोज तुम्ही म्हणायचंय, आज प्रभूजी मी माझ्या स्वतःचं समर्पण तुला करतो. माझं शरीर, माझं जीवन, माझा आत्मा, प्राण तुझा आहे आणि तू मला तो दिलेस, त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि मी माझं समर्पण करतो. सरेंडर करणं, समर्पण करणं हे गरजेचं आहे. त्याशिवाय देवाची इच्छा समजणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पाचवी महत्वाची गोष्ट, तुम्हाला आज्ञापालन करावं लागेल. त्याला काहीही पर्याय नाही. आज्ञापालनाला काही पर्याय नाही. माझं सांगा, आज्ञापालनाला काही पर्याय नाही. आज्ञापालन हे मस्ट आहे, गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल की देवाची इच्छा मला समजली, पण ती इच्छा तुम्ही पालनच नाही करत आहे, तर देवाची इच्छा समजून काय उपयोग आहे का? भले तुम्ही सकाळी बायबल वाचला असेल, प्रार्थना केली असेल, पवित्र आत्म्याने तुम्हाला काही मार्गदर्शन पण केलं असेल, तुम्ही सरेंडर पण केलं असेल, पण दिवसभर तुमच्या मनासारखं वागतंय, तर त्याला काही अर्थ नाही. म्हणजे तुमचं सकाळचं जे काही तुम्ही केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी दिवसभरासाठी व्यर्थ. काही लोकांचं जीवन तसं आहे, ते आठवड्याला समर्पण करतात, प्रार्थना करतात, बायबल वाचण्याचा निर्णय घेतात, सगळं करतात, पण एक आठवडा, जास्तीत जास्त एक दिवस, 2 दिवस, 3 दिवस त्यांचा निर्णय टिकतो. तिसऱ्या दिवसापासून 4थ्या दिवसापासून समाप्त. रविवारी परत संदेश ऐकतात, परत चालू करतात, परत समर्पण करतात, परत 2-3 दिवस राहतात, परत ते चालू होतं. म्हणजे ही सायकल सैतान तोडू देत नाही. त्या सायकल मधून बाहेर या, त्या चक्रातून बाहेर या आणि काय करा, समर्पण करा. प्रभूजी आज मी तुझा मरेपर्यंत, आजपासून प्रेज द लॉर्ड, मी जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत मी विसरणार नाही. तोपर्यंत तुझी इच्छा पालन करण्याचा प्रयत्न करेन. भले संकट येतील, अडचण येतील, जीवनात चढ उतार येतील, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीतून मला जावं लागेल, सगळं काही असेल, पण प्रभूजी मी माझं समर्पण केले, मी माझी प्रार्थना बंद करणार नाही. सैतान तुम्हाला थांबवेल प्रार्थना करण्यासाठी, बायबल वाचण्यासाठी, सरेंडर करण्यासाठी, पश्चाताप करण्यासाठी, पण तुम्हाला थांबायचं नाही. इच्छा पूर्ण केली ना तर 4 गोष्टी तुमच्या जीवनात घडणार आहे. तुमचं सुरक्षित होईल, तुम्हाला आशीर्वाद मिळण्याचा मार्ग, तुम्हाला मार्गदर्शन मिळेल, कुठं जायचं, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टीचं. महत्वाची गोष्ट, आशीर्वादाचे दरवाजे उघडतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, चौथं म्हणजे देव तुमच्याद्वारे गौरव, तुमच्याद्वारे त्याला गौरव मिळत राहील. हालेलुया. देवाची इच्छा काय आहे, कशा प्रकारे आहे, कोणत्या प्रकारे परमेश्वर काम करतो, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. लक्षात घ्या, बायबलमध्ये काय उदाहरण आहेत का देवाची इच्छा पूर्ण करण्याचे? बायबलमध्ये सगळ्यात मोठं उदाहरण आहे प्रभू येशू ख्रिस्त. 30 वर्षापर्यंत प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या इच्छेनुसार चालला. बायबलमध्ये ते वचन आहे, ते पुन्हा एकदा तुम्ही वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मत्तयाचा शुभवर्तमान 26वा अध्याय 39वा वचन. मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली, हे माझ्या बाप्पा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बाजूला सांगा, येशू ख्रिस्ताने देवाची इच्छा पूर्ण केली. येशू ख्रिस्ताने देवाची इच्छा पूर्ण केली. विजन काय होतं त्याचं? त्याचे विजन होतं क्रूसावर प्राण देणं. हे त्याचं विजन होतं. लक्षात घ्या, अल्टिमेट विजन ज्याला आपण म्हणतो ते विजन होतं. पण रोज तो काय करत आहे, एक त्या विजन साठी प्रयत्न करत आहे. कोणत्या विजन साठी? की मला क्रूसावर काय द्यायचंय, प्राण द्यायचंय. रोज स्वतःला पवित्र ठेवत आहे, रोज त्याची सेवा करत आहे, रोज त्याचा गौरव करत आहे. देवाने दिलेले रोज त्याचं जे सेवेचं काम आहे ते रोज कंटिन्यूपणे तो करत आहे. शिक्षण देत आहे, आजार बरे करत आहे, दुष्ट आत्मे काढत आहे, परीक्षेमध्ये पास होत आहे, सगळं काही करत आहे. आणि याचा परिणाम असा झाला की क्रूसावर त्याने प्राण दिले. प्रेज द लॉर्ड. विजन पूर्ण केले. देव तुमच्याद्वारे, लोक असं म्हणतात देवाने मला सेवेसाठी निवडले पास्टर आणि देव माझ्याद्वारे हे करणार आहे, आणि रोज आज्ञापालन विसरतात, रोज प्रार्थना विसरतात, रोज बायबल वाचन विसरतात, रोज चर्चला यायचं विसरतात, प्रत्येक रविवारी चर्चला यायचं विसरतात, सगळ्या गोष्टी विसरून जातात आणि म्हणतात देव माझ्याद्वारे एवढं मोठं काम करणार आहे, देवाने मला विजन दाखवले, दर्शन दाखवले. दर्शन त्याच वेळेस पूर्ण होईल रोज तुम्ही देवाची इच्छा पूर्ण कराल त्यावेळेस. हालेलुया. आणि तर लाख दर्शन बघा, ते पूर्ण नाही होणार. दर्शन पूर्ण होण्यासाठी येशू सारखी रोज प्रार्थना करावी. मला असं वाटतंय प्रभूजी की हे नाही व्हावं, पण तुझ्या इच्छेप्रमाणे. प्रेज द लॉर्ड. येशूला माहिती होतं, येशूला वाटत होतं, असं वाटत होतं ना, तो मनुष्य होता त्यामुळे त्याला वाटत होतं. असं वाटणं साहजिक आहे, सगळ्यांनाच ते वाटलं. होऊ शकत असेल तर हा प्याला माझ्यापासून काय कर, दूर कर, हे वाटलं. पण तो काय म्हणाला शेवटी, माझी नको तर तुझी इच्छा पूर्ण. त्याची इच्छा होती की प्याला दूर व्हावं, पण देवाची इच्छा होती की तो प्याला त्याला प्यायचा होता. आणि लक्षात घ्या,
30 वर्ष त्याने काही चमत्कार केले नाही. 30 वर्षापर्यंत तो आई वडिलांच्या घरात राहिला, देवाची इच्छा पूर्ण करत. 3.5 वर्ष देवाची इच्छा पूर्ण करत असताना त्याने सेवा केली आणि त्या काळामध्ये देवाची इच्छा त्याने सतत पूर्ण केली. कुठल्याही प्रकारे देवाची इच्छा बाबतीत कॉम्प्रोमाइज केलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. लक्षात घ्या, सतत तो देवाची इच्छा पूर्ण करत राहिला आणि त्याचं विजन परमेश्वराने पूर्ण केलं. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला असं वाटतं की माझ्या बाबतीत देवाची ही योजना आहे, 10 वर्षानंतर माझं असं व्हावं, माझ्या मुलांच्या बाबतीत असं व्हावं, असं तुम्हाला जर वाटतं, लक्षात घ्या, आजपासून त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. रोज जाणून घ्या की प्रभू आज तुझं काय, आज मला सांग. पुढचं 10 वर्षाचं नंतर बघा, पण एक दिवस रोज तुमचं चालू राहील आणि 10 वर्षानंतर तुम्हाला असं वाटेल की अरे ह्या 10 वर्षात देवानं माझ्याकडे अनवॉन्टेड मी जे करू इच्छित नव्हतो ते सगळं पूर्ण करून घेतलं आणि आज देवाने मला ह्या उंचीवर पोहोचवलं. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, आपली कधीच आपलं शरीर या आज्ञा पाळण्यासाठी तयार नसतं, कधीच नाही. प्रार्थना करण्यासाठी गुडघे कधीच तयार नसतात, बायबल वाचण्यासाठी कधीच आपले डोळे तयार नसतात, कधीच नाही होणार आणि कुठल्याच माणसाचे नाही होत. माझ्या सहित तुम्हाला सगळ्यांचे, आपल्या सगळ्यांना असं वाटतं की बायबल वाचून तर गप्पा मारावे. लक्षात घ्या, असं सगळ्यांनाच वाटतं. सगळ्यांनाच वाटतं की फोनवर बोलावं पण वेगवेगळ्या प्रकारच्या देवाच्या गोष्टींवर चर्चा करत बसू नये, असं सगळ्यांनाच वाटतं. लक्षात घ्या, पण जरी तसं असलं तरी आपल्याला सतत आणि सतत देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठीच प्रयत्न करायचा. प्रेज द लॉर्ड. कारण एक दिवस तुम्ही पूर्ण करा, 2 दिवस, आठवडा, महिना, वर्ष जाईल आणि तुम्हाला रिझल्ट 5 वर्षानंतर समजू लागेल की देव कसं विजन पूर्ण करून घेते, देव कसं काम करत आहे. जे दर्शन तुम्ही 5 वर्षापूर्वी पाहिलं होतं ते पूर्ण होताना तुम्हाला पाहता येईल. हालेलुया. तर दर्शनच्या जागेवर राहतं, विजनच्या जागेवर राहतं आणि लोक आपल्या मनाप्रमाणे वागत राहतात आणि दर्शन कधी पूर्ण होत नाही. ते नुसतं कहाण्या, स्टोरी ऐकतो आपण की देवाने असं सांगितलं होतं, तर देवाने सांगितलेलं ते पूर्ण का झालं नाही, कारण पूर्ण होण्यासाठी इच्छा पूर्ण करावी लागते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून इच्छेनुसार सगळ्याला चालू करा. निश्चित अर्थाने तुम्ही येशू ख्रिस्तासारखं करा. आणि बायबलमध्ये बरीच उदाहरणं आहेत. अब्राहम आहे, याकोब आहे, त्याच्यानंतर देवाची इच्छा पूर्ण करणारा पौल आहे. लक्षात घ्या, पौलाला परमेश्वराने देवाच्या सेवेसाठी निवडलेलं होतं आणि सतत तो काय करत राहिला, देवाची इच्छा पूर्ण करत राहिला. एक वचन वाचायला बंद करूया आपण. प्रेषितांची कृत्य 20:24 वचन. ऑलरेडी आपल्याला बाकीच्या गोष्टीमध्ये वेळ गेल्यामुळे आज आपल्याला जास्त वेळ वाटतोय, पण तशा प्रकारे मी उभा राहिल्यापासून 1 तास झालेला नाहीये. हालेलुया. हालेलुया. बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे पास्टर आज जास्त संदेश देतात का. नाही, माझं जे आहे ते अशाच प्रकारे आहे, म्हणजे ज्या टायमिंग नुसार मी चाललोय माझं योग्य प्रकारे, पण ऑलरेडी बऱ्याच गोष्टीचं टाइम मिळेल. प्रेषितांची कृत्य 20:24. मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करीत नाही, यासाठी की मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चित अर्थाने सांगावयाची जी सेवा मला प्रभू येशू पासून प्राप्त झाली आहे ती शेवटाच न्यावी. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतोय पौल की मी आपल्या प्राणांची किंमत एवढी सुद्धा करत नाही, तर देवाची जी योजना, देवाची जी इच्छा आहे की मी सुवार्ता शेवटाच द्यावी. शेवटाच म्हणजे माझ्या मरणाच्या शेवटापर्यंत मी ती पूर्ण करावी. त्यासाठी मी काय करत आहे, मी धावत आहे, मी पळत आहे, मी परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी काम करत आहे. हालेलुया. पौल ते करत आहे. माहिती तुम्हाला, पौलाने त्याच्या जीवनामध्ये ते केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे पौलाला किती संकटातून जावं लागलं, अडचणीत होता. आम्ही आमच्या शिष्य सभेमध्ये मी पौलाचा 3 जे सुवार्थ प्रवास आहेत त्यांच्या प्रवासाविषयी मी शिकवत आहे. प्रेषितांची कृत्य आमचं शिक्षण चालू. आणि तुम्हाला माहिती आहे पौलाचा जीवन एक देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी असलेलं समर्पित जीवन होतं. त्याला मारण्यात आलं, त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये संकटातून गेला, नाव त्याचं गलबत फुटली, बऱ्याच गोष्टी झाल्या. पण तुम्हाला माहिती आहे त्याचं जी देवाची इच्छा पूर्ण करण्याचं टार्गेट होतं तो कधीही विसरला. शेवटपर्यंत त्याच्या जीवनामध्ये एकच अल्टिमेट गोल होता, नाही मला देवाची इच्छा पूर्ण करायचं. रोज तो करत राहिला आणि 14 मंडळींची स्थापना झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती मंडळींची? 14 मंडळींची स्थापना झाली. आणि त्यानं 2 वर्षामध्ये केवळ 2 करोडपेक्षा जास्त लोकांना सुवार्ता सांगितली. 2 करोडपेक्षा जास्त लोकांना. असं हे शक्य आहे का की ज्या काळामध्ये टीव्ही नव्हती, मोबाईल नव्हता, विमान नव्हतं, जहाज नव्हतं,
त्या काळामध्ये माईक नव्हता, स्टुडिओ नव्हता, ऑर्गन नव्हता, म्युझिकचं साहित्य नव्हतं, प्रवास करण्यासाठी काही नव्हतं, चालत प्रवास होता, नावेनं खडतर वल्ल मारत मारत प्रवास होता. सगळ्या अशा कठीण परिस्थितीमध्ये काही सुविधा नसताना 2 करोड लोकांच्या पर्यंत पोहोचले. केवळ आणि केवळ देवाची इच्छा रोज पूर्ण करत असल्याशिवाय हे शक्य नाही. बायबल वारंवार ख्रिस्तांच्या कृतीमध्ये हे सांगतं आपल्याला की पाऊल रोज जायचा समस्थानामध्ये, रोज वितंडवाद करायचा, रोज त्यांना सांगायचा, रोज सुवार्ता सांगायचा, रोज सुवार्ता सांगायचा. आणि शेवटी असं वचन लिहिलेलं आहे की 1.5 वर्षानंतर विश्वासणाऱ्यांचा खूप मोठा समुदाय त्या ठिकाणी तयार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. रोज करत होता, रोज. आज आपल्याला एखाद दिवस एक्स्ट्रा बोलवलं रविवार व्यतिरिक्त तर आपल्याला वाटतं अरे तिथं रविवारी परत रविवार सोडून परत जायचं, सारखं काय तुम्ही सांगताय. आणि हे जमणार नाही ना. रोज देवाची इच्छा पूर्ण करायची आहे तर रोज ते करत होते. बायबल सांगतं विश्वासणाऱ्यांचा तो समुदाय रोज एकत्र येत होता. बायबल सांगा रोज एकत्र येत होता. आपल्याला सांगितलं रोज पार्टी करायची. ठीक आहे, माझा पहिला हात, माझं नाव पहिले लिस्ट मध्ये. ही तुमचीच नाही, सगळ्या जगाची स्टोरी. ही केवळ माझी आणि तुमची स्टोरी नाही, सगळ्याची. लक्षात घ्या, जर आपल्याला रोज सांगितलं की मध्यस्थीची प्रार्थना करायची तर मात्र ठीक आहे, बघू या नावात आलं तर काय माहिती नाही. इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? समर्पण करावं लागेल. शरीराचं रोज इच्छा पूर्ण करण्यासाठी कठीण आहे. मला माहिती आहे आपण मनुष्याला त्यांना आपल्यासमोर कष्ट आहे, मेहनत आहे, दुःख आहे, बऱ्याचशा गोष्टीतून आपण जातो. पण देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी पौल सुद्धा त्यातूनच गेला. पौल असं म्हणतो, आपल्या स्वतःचं वर्णन जे असतं तो करंथीकराच्या पत्रामध्ये करतो. 2 करंथीकराच्या पत्रामध्ये तुम्ही त्याच्याविषयी वाचानंतर की त्याला आपल्या जीवनात कोणती कोणती संकट आली. तो म्हणतो कितीतरी वेळेस मी फटके खाल्ले, कितीतरी वेळेस माझी गलबत फुटली, कितीतरी मी उपवास केले, कितीतरी वेळेस मला यहुद्यांच्या हातात छळानं देण्यात आलं, कितीतरी वेळेस मला जेलमध्ये टाकण्यात आलं, कितीतरी वेळेस मला असं झालं. आणि सगळ्यात शेवटी पौलाचा शिरछेद झाला. आताच्या काळामध्ये असं प्रकारे सहन करणाऱ्याला असं म्हणतील हा धार्मिक नाही वाटतं, हा आत्मिक नाही वाटतं, म्हणून असं होत आहे. नाही, लक्षात घ्या, पौलाचं समर्पण होतं देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी. चमक दमक मध्ये आपण इतके विसरून गेलो की देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी दुःख सोसावं लागतं, हे विसरलं. लक्षात घ्या, तुम्हाला हे मला सांगू द्या की जर तुम्हाला हा विश्वास आहे की मी पवित्र बनण्यासाठी बोलवलं गेलेलं आहे, मी देवाचं लेकरू आहे, तर तुम्हाला रोज स्वतःच्या शरीराचं भावतावं बलिदान म्हटलेलं आहे. भावतावं बलिदान. बलिदान म्हणजे काय? बलिदान म्हणजे काय? कशाला बलिदान म्हणतात? मरणाला बलिदान म्हणतात. कशाला बलिदान म्हणतात? मरणाला बलिदान म्हणतात. बलिदान म्हणजे काय? मरण पावणे. बाजूला सांगा, मरण पावणे म्हणजे बलिदान आहे. हे विसरलो आपण. त्याला असं वाटतं की हसत हसत बलिदान होतं. मरण हसत हसत येतं का? निश्चितार्थ नाही. मरण हसत हसत अजिबात येत नाही. मरण होताना दुःख होतं, वेदना होतात, त्रास होतो. जर भावतावा म्हणजे काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी की जर देवाला आवडेल असं बलिदान जर तुम्हाला करायचं आहे तर तुमचं शरीर देवाच्या हातात द्यावंच लागेल. त्याला पर्याय नाही. हालेलुया. त्याला पर्याय नाही. आणि जर असं केल्यानंतर तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करणारा 4 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्या बलिदानाचं प्रतिफळ आहे. बरं, इच्छेचं तुम्ही देवाची इच्छेने वागता त्याचं प्रतिफळ आहे. तुम्ही रोज प्रार्थना करा की जशी स्वर्गात तशी पृथ्वीवर तुझी इच्छा पूर्ण हो, माझ्या जीवनात पूर्ण हो. तुम्ही स्वतःचं नाव घेऊन असं म्हणाला तर तुम्ही त्याचं प्रतिफळ पण भोगणार. 4 गोष्टी तुमच्या जीवनात होणार म्हणजे होणार. तो मार्गदर्शन करेल, तो तुम्हाला सुरक्षित ठेवेल, तो तुम्हाला आशीर्वादित करेल आणि तुमच्या जीवनातून त्याचं गौरव पण प्रगट होईल. या 4ही गोष्टी होतील. लक्षात घ्या, 4ही गोष्टीपासून तुम्ही अलिप्त राहणार नाही. तुमच्या विरोधात येणारं संकट परस्पर दूर केलं जाईल. तुमच्यासाठी देवदूत खास तुमची सुरक्षा करण्यासाठी असेल. हालेलुया. बायबलचं वचन आहे तशा प्रकारे तुम्ही सुरक्षा मागू शकता. इच्छा पूर्ण करणारा सुरक्षा मागू शकतो. प्रभू मी आज पश्चातापच नाही केला, मी आठवड्याभरापासून प्रार्थनाच नाही केली, मग आज मी बसमध्ये प्रवास करत आहे. देवा मला तुझी सुरक्षा असेल. तुमचं प्रार्थना करायला धाडस नाही होणार. मी 2 आठवडे चर्चलाच नाही गेलो तर प्रभू मला तू सुरक्षा पुरव असा प्रकारे धाडस होत नाही. काही धाडसी लोक प्रार्थना करतात अशी. पण जर तुम्ही रोज 2 आठवडे गेलाच नाही तर तुम्हाला धाडस नाही येणार. आणि जर येत असेल तर देव तुमच्याविषयी खूप नाराज आहे. तुम्ही त्या 4थ्या कॅटेगरीत आहात की ज्या ठिकाणी तुमचा आणि देवाचा संबंध काहीच नाहीये, काहीच नाही, कोणताच संबंध नाही. 4 विश्वासणाऱ्यांच्या कॅटेगरीत मी एका संदेशात सांगितलं, वाचा युट्यूबवर आहे, तुम्ही ऐका तरी. तर की त्या 4थ्या कॅटेगरीत तुम्ही आहात की तुमचा काही संबंध नाही.
मग तुम्ही धाडसानं प्रार्थना करताय की प्रभू मला तुझं संरक्षण द्यायला पाहिजे, मी तुझ्यावर 10 वर्षापूर्वी विश्वास ठेवला नाही. देव काय आपला तो काही जिन नाहीये किंवा जादूगार नाहीये, आणि तो काही आपल्या घरातला एखादा माणूस नाही. ठीक आहे, तो आपण बायकोला म्हणतो ना, एखादा पुरुष, ठीक आहे तू बायको करून आणली म्हणून तुला स्वयंपाक करणं हे तुझं कामच आहे, मग रडत करत का असणार ती कसं चंटीमीट घालून करून देते. तसा देव नाही. देवाला तुमची इच्छा तुम्ही जगलं पाहिजे त्याच्या इच्छेनुसार. चर्चला येणं असेल, प्रार्थना करणं असेल, बायबल वाचणं असेल, आज्ञापालन असेल, पवित्र जीवन असेल. तुम्हाला त्रास होत असेल कदाचित ते करताना, मी असं म्हणू नाही की त्रास होणार नाही, होणार. रोज सकाळी उठून प्रार्थना करायचं त्रासदायक काम हे माहिती आहे मला. रात्री झोपेचा त्याग करून गुडघे झिजवायचे त्रासदायक काम आहे. इच्छा असताना सुद्धा उपवास करायचा, जेवणाची इच्छा आहे, भूक लागलेली तरी सुद्धा उपवास करायचा हे त्रासदायक काम आहे हे माहिती आहे मला. रात्रभर जागून नाईटभर प्रार्थना करायची रात्रभर हे त्रासदायक काम आहे हे मला माहिती आहे. पण ती देवाची इच्छा आहे, आणि जर इच्छा आहे तर ती आपण पूर्ण केली पाहिजे. त्याचं प्रतिफल तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर ते पूर्ण करणार. पौलाने केलं आणि येशू ख्रिस्ताने पण केलं. आणि अनेक बायबलमध्ये लोक आहेत की त्यांनी देवाची इच्छा पूर्ण केलेली आहे, आणि देवाची इच्छा त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात परमेश्वराने काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात घ्या. सर्वात शेवटी एक वचन वाचा आणि आपण बंद करूया. योहानाचं दुसरं पत्र, पहिलं पत्र, 2रा अध्याय आणि 17वं वचन. योहानाचं पत्र, पहिलं पत्र, 2रा अध्याय, 17वं वचन. काय दिले वाचा. आणि जग त्याची वासना ही नाहीशी होत आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूला सांगा, जग आणि त्याची वासना ही नाहीशी होणार आहे. बाजूला सांगा, जग आणि त्याची वासना ही नाहीशी होणार आहे. जग आणि त्याची वासना नाहीशी होणार आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ टिकणार आहे. हालेलुया. बाजूला सांगा, देवाची इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ टिकणार आहे. प्रेज द लॉर्ड. जगातल्या सगळ्या गोष्टी संपून जातील. जग करत आहे ऍक्टिव्हिटीज, सगळं संपणार ऍक्टिव्हिटीज, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा मात्र कधी मारणार नाही. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छेप्रमाणे तुम्ही जगत असाल, तुम्हाला वाटत असेल आज माझं काय प्रतिफल, तुम्ही अनंत काळासाठी निवडलेले व्यक्ती आहे. अनंत काळासाठी तुम्ही राहणार आहात. जो कोणी येशूच्या मागे आला, तुम्हाला माहिती आहे येशूच्या मागे येणाऱ्यांना प्रश्न पडला होता, प्रभूजी आम्ही सगळं सोडून आलोय, आम्हाला काय मिळणार. प्रत्येकाला प्रश्न असतो, असं त्यांनाही होतो, तुम्हाला पण कदाचित असेल. पण तुम्हाला त्याचं उत्तर असं आहे की तुला या जगातल्या सगळ्या संपत्ती बरोबर अनंत काळाचं जीवन मिळेल. हालेलुया. हालेलुया. पण तिथं अजून एक प्रश्न, उत्तर, अजून एक गोष्ट दिलेली ती कधीही विसरू नका. छळणुकी बरोबर. कशा बरोबर? छळणुकी बरोबर. हे गाळतात बरोबर लोक, हे गाळू नका कधीच. की छळणुकी बरोबर तुला संपत्ती, घरे, भाऊ, बहीण आणि अनंत काळाचं जीवन हे सगळं ऍड आहे. प्लस 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 सगळं केलेलं, म्हणजे एकत्र करून हे सगळं मिळणार आहे. छळ पण होईल, त्रास पण होईल, संकट पण येतील, समर्पण होईल आणि सगळ्या गोष्टी होतील. मग घर पण मिळेल, भाऊ पण मिळेल, बहीण पण मिळेल, आई वडील पण मिळतील, सगळं काही मिळेल. एक सोडून आला असेल तर 100 पटीने परमेश्वर देईल, 100 पटीने खरं देणार म्हणून सांगितलेलं आहे परमेश्वरानं सगळं सांगितलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर सगळ्यात शेवटी आनंद काळाचं जीवन पण मिळेल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही असं समजू नका की देवाची इच्छा मिळवून देवाची इच्छेनुसार मागून मला काय मिळेल. देवाची इच्छा करणारा अनंत काळापर्यंत सर्व काळ राहणार असं लिहिलेलं आहे. जगातल्या सगळ्या गोष्टी नाहीशी होती, पण इच्छेप्रमाणे करणारा कधी नाहीशी होणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हाला सगळ्यांना खूप आशीर्वादित करो. या आपण सगळेजण उभे राहूया.